आरवलीच्या श्रीदेव वेतोबाचा जत्रोत्सव आहे आणि माजी शिक्षण आणि आरोग्य सभापती प्रितेश राऊळ आपल्यासोबत आहेत। प्रितेशजी, जत्रोत्सव आज आपल्या आरवलीच्या वेतोबाचा काय सांगाल? नमस्कार। नवसाला पावणारा आणि पूर्ण कोकण महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध असं आरवलीचं ग्रामदैवत श्रीदेव वेतोबाचा आज जत्रोत्सवानिमित्त आम्ही सर्वच भाविक आज या ठिकाणी आज दर्शन घेतलं। मनाला खूप समाधान होतं आहे, कारण देव वेतोबामुळे बरेच जणांना चांगली प्रसिद्धी किंवा चांगलं नावलौकिक या ठिकाणी झालेलं आहे। 5-6 वर्षापूर्वी मलासुद्धा जिल्हा परिषदमध्ये जाण्याची संधी देव वेतोबाच्या या कृपा आशीर्वादाने मिळालेली होती। खरोखर आज या जत्रोत्सवानिमित्त या ठिकाणचे असणारे सर्व मानकरी किंवा देवस्थान कमिटी आणि सर्वच या ठिकाणच्या ग्रामस्थांनी खूप चांगल्या प्रकारची व्यवस्था, चांगल्या प्रकारचं इकडे सुशोभीकरण असं चांगल्या प्रकारचं केलेलं आहे। खूप आज या ठिकाणी येऊन खूप चांगलं वाटलं। भविष्यात सुद्धा हे सर्वच जण देव वेतोबा नक्कीच आमच्या पाठीशी या ठिकाणी राहणार आहे। त्याप्रमाणे आज हजारो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत। सर्वच भाविकांचे या ठिकाणी आम्ही हार्दिक स्वागत करतो आणि या जत्रोत्सवानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो। बरं, आजच्या दिवशी वेतोबा चरणी काय प्रार्थना कराल? श्रीदेव वेतोबा चरणी मागण्यासारखं आमच्या इच्छा नेहमीच पूर्ण होत असतात। त्याच्यामुळे स्वतःच्या मागण्यासाठी तर काहीच नाही, पण ज्या ठिकाणावर मी प्रतिनिधित्व करतो रेडी मतदारसंघातलं, तर त्या ठिकाणच्या किंवा पूर्ण आपल्या जिल्ह्यातल्या या ग्रामस्थांना लोकांना एक चांगलं आरोग्य, चांगलं ज्या सुविधा आहेत त्या चांगल्या प्रकारच्या मिळू देत। कुठच्याही प्रकारची रोगराई किंवा कुठच्याही प्रकारचं संकट या ठिकाणी येता कामा नये, एवढंच आज श्रीदेव वेतोबा चरणी आम्ही मागणी केलेली। धन्यवाद आपला वेळ आम्हाला दिल्यासाठी। तर या ठिकाणी माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेशजी राऊळ होते। सगळ्यांना सुख आणि समृद्धी लाभू देत, सगळ्यांना उत्तम आरोग्य लाभू देत अशी प्रार्थना जी आहे ती त्यांनी श्रीदेव वेतोबा चरणी केली आहे। चिन्मय घोगळे, सिंधु दर्पण, आरवली।